भाजपच्या अंतर्गत सर्वे संदर्भातली तर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहताना विदर्भातनं मात्र महायुतीची चिंता वाढवणारा एक सर्वे समोर आलाय। हा सर्वे कुठल्याही एजन्सी किंवा न्यूज चॅनलचा नाही, तर हा भाजपचा अंतर्गत सर्वे असल्याचं कळतंय। भाजपनं आपल्या बालेकिल्ल्यात विदर्भात केलेला अंतर्गत सर्वे भाजपसाठी चिंताजनक असल्याची चर्चा आहे। या अंतर्गत सर्वेनुसार विदर्भात महायुतीला 62 पैकी केवळ 25 जागा मिळतील असा अंदाज काढला गेलाय। हा सर्वे नेमका काय सांगतो ते आपण पाहूया। या सर्वेमध्ये विदर्भात महायुतीची पिछेहाट होताना दिसते। 2024 साली महायुतीला फक्त 15 जागा मिळण्याचा अंदाज आहे। त्याच महायुतीनं किंवा भाजप आणि शिवसेना युतीनं 2019 साली एकूण 40 जागा जिंकलेल्या होत्या। तर भाजप 2019 साली विदर्भामध्ये 29 जागा जिंकली होती। तीच भाजप या अंतर्गत सर्वेनुसार भाजपच्या 2024 साली 18 जागांवरती येण्याची शक्यता आहे। तर पुढचा अंदाज आहे नागपूर बद्दलचा। भाजप नागपूरमध्ये गेल्या वेळेला 4 जागा जिंकलेली होती, 12 जागा जिंकलेली होती। या वेळेला मात्र 4 जागा मिळण्याची शक्यता आहे। एकूण 12 जागा आहेत नागपूरमध्ये। म्हणजे यंदा भाजपला 9 जागांचं तर राष्ट्रवादीला 4 जागांचं नुकसान होताना दिसतंय। शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे काय आकडे आहेत ते सुद्धा आपण पाहूया। शिवसेना 2019 साली 5 जागा जिंकलेली आणि आता 2024 साली शिवसेनेला 5 जागा मिळू शकतात असा अंदाज व्यक्त होतोय। तर राष्ट्रवादी काँग्रेसची काय स्थिती? 2019 साली राष्ट्रवादी 6 जागा जिंकलेली, यंदा मात्र विदर्भात राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होऊ लागलाय। त्यामुळे भाजप 9 जागांची पिछाडी विदर्भामध्ये भाजपला होण्याचा अंदाज आहे। 4 जागा राष्ट्रवादीच्या कमी होऊ शकतात, पण शिवसेनेला, कारण शिवसेना गेल्या वेळेला 4 जागा जिंकलेली, यंदा शिवसेनेला 5 जागा मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे शिवसेना +1 जागा असा हा भाजपचा विदर्भाचा इंटरनल सर्वे सांगतोय। हा जनतेचा सर्वे नाहीये, हा सर्वे मनाचं समाधान करून घेणारा आहे। तुम्हाला निवडणुकीच्या निकालांचं दिसेल की महाराष्ट्रात महायुतीचं सरकार मोठं बहुमत, देशाने भाजपला किती जागा भेटतील असं तुमचा अंदाज? बघा, दावा करणे चुकीचं आहे, मी दाव्याला मान्य करत नाही। तर 2014 साली महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणण्यात विदर्भाचा वाटा बराच मोठा होता, पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात प्रचंड फटका बसला। तर आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी वातावरण अनुकूल नसल्याचा भाजपचा अंतर्गत सर्वे समोर आलेला आहे। तर तुमच्या या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे, कारण महाराष्ट्राचा जनमानस काय आहे हे सगळ्यांना समजून चुकलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र फोडाफोडीच्या राजकारणाला, खोक्यांच्या राजकारणाला अजिबात धूप घालणार नाही, ही गोष्ट समोर आलेली आहे। त्याच्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी भाजपला तो फटका बसताना दिसतोय। सोयाबीन आणि कापूस उत्पादकांमधील जो रोष आहे तो आता तो प्रतिबिंबित होताना दिसतोय, कारण सोयाबीनचा आणि कापसाचा उत्पादन खर्च वाढलाय। त्या तुलनेत जो बाजारात भाव मिळतो आहे सोयाबीनला आणि कापसाला तो पुरेसा नाही आहे आणि त्याच्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये एकंदरीत जो रोष आहे तो जाणवतो आहे। आणि भाजपच्या अंतर्गत सर्वेतनं विदर्भाचा अंदाज व्यक्त होतानाच विविध एजन्सीज आणि संस्थांच्या ओपिनियन पोलमधनं आगामी विधानसभेचे अंदाज सुद्धा व्यक्त होऊ लागले, ज्यामध्ये मेट्रिकच्या सर्वेनुसार महायुतीला 137 ते 152 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त होतोय। महाविकास आघाडीला 129 ते 144च्या आसपास जागा मिळण्याची शक्यता आहे, तर इतर 3 ते 8 जागांवरती विजयी आघाडी मिळवतील अशी शक्यता व्यक्त होते। तर हा मेट्रिकचा सर्वे आहे, ज्यानुसार महाविकास आघाडी, महायुती आणि इतरांच्या जागा आपण पाहतोय। तर पुढचा पोल आहे महाराष्ट्र लोकपोल। या सर्वेनुसार महायुतीला 115 ते 128 जागा, तर महाविकास आघाडी 141 ते 154 जागांच्या आसपास राहील अशी शक्यता व्यक्त होते। आणि बहुतांश सर्वेमधनं महायुतीची पिछेहाट दिसत असतानाच भाजपच्या अंतर्गत सर्वेमधनं सुद्धा विदर्भामध्ये महायुतीला फटका बसण्याचा अंदाज वर्तवला जातोय।
तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीला भाजपच्या अंतर्गत सर्व्हेपेक्षा सुद्धा कमी जागा मिळतील असा दावा केलाय. आम्ही किमान 170 ते 175 जागा महाविकास आघाडी त्यांचे घटक पक्ष मिळून जिंकू, याबाबत कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. ज्या काही खोट्या आश्वासन देऊन बीजेपी सत्तेत आलेली होती, लोकांना आता ते कळलं की भाजपच हा महाराष्ट्र विरोधी आहे, महाराष्ट्रद्रोही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमध्येही कमिशन खाणारं हे भाजप, हे आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून त्यांना तेवढ्याही जागा मिळणार नाही, त्याच्यापेक्षा कमी जागा विदर्भात त्यांना मिळतील. तर कुठल्याही निवडणुकीच्या तोंडावरती येणारे ओपिनियन पोल, विविध सर्वे हे त्या वेळच्या स्थितीचा अंदाज व्यक्त करत असतात. पण गेल्या काही निवडणुकांचे निकाल पाहता सर्वे किंवा पोल आणि प्रत्यक्ष निकाल यामध्ये बराच फरक पडल्याचं दिसलंय. विदर्भाचा सर्वे हा भाजपचा इंटरनल सर्वे असल्याचं कळतंय. जशा निवडणुका जवळ येतील तसे या सर्वेंचं प्रमाण सुद्धा वाढेल. आता प्रत्यक्ष निवडणुकांनंतर आणि निकालानंतर विदर्भातल्या भाजपच्या अंतर्गत सर्वेचे आकडे खरे ठरतात की नाही हे बघावं लागेल.